आई आई काय चंद्राप्रमाणे एकदम गोल गरगरीत डोसा केलाय तुम्ही. बाई ग काय एक एक उपमा देशील ना. अय्या डोश्याला उपमा. आई तुम्ही सकाळी सकाळी जोक करतायत का. आणि या सगळ्यात विसरून गेले मी मगाशी फ्रीज मध्ये बघितलं तर टोमॅटोच नव्हता. मग आपण उत्तप्पा कसं करणार आहोत आता. अगं तसंही उत्तप्पा फक्त ताईंसाठी करायचंय ना. आणि ताईंना चालत नाही टोमॅटो उत्तप्प्यात. तू एक काम कर कांदे छान बारीक चिरून घे. कांदा घातला की झालं कर. हो ग बाळा. ठीक आहे. मूर्ख लोक. त्या बॉबकटचे एवढे कारनामे बाहेर आले तरी अजून तिच्याच आवडीचा विचार करतात. आणि ती एक बाई जाता जाता माझ्या डोक्याला भुंगा लावून गेली. जहागीरदारांच्या नक्की कुठल्या सत्याबद्दल बोलत होती ती. यार यांना तर अजून कळलं पण नाहीये. यांच्या लाडक्या भैरवी मॅडम काल रात्रीत पळून गेल्यात. जेव्हा कळेल ना तेव्हा घरी मज्जा येईल. मोठा जाऊ बाई. गुड मॉर्निंग मम्मी. गुड मॉर्निंग. काय करताय. दिसतंय ना नाश्त्याची तयारी सुरू आहे. ओ डोसा नाईस. मी काही हेल्प करू का. गरज नाहीये होत आलेत डोसे. आणि हेल्प करायचीच असेल तर लवकर उठावं माणसाने. गुड मॉर्निंग वहिनी. गुड मॉर्निंग रिया. गुड मॉर्निंग मम्मा. गुड मॉर्निंग बाळा. आता उठलीस जरा लवकर उठायचं ना. मम्मा मी लवकरच उठले होते पण प्रोजेक्ट कम्प्लीट करायचं बाकी होतं ना म्हणून वेळ लागला. हो डोसा बनवतेस. खूप भूक लागली. बरं किती वेळ आहे तुम्हाला अजून. होतच आलाय नाश्ता. आता चटणीला फोडणी दिली ना की आपण सगळे नाश्त्याला बसूयात. एक काम करतेस का तोपर्यंत तू सगळ्यांना बोलून आण ना. तोपर्यंत आम्ही नाश्ता वाढतो. ठीक आहे. सगळ्यांना म्हणजे आत्याला पण बोलवायचं आहे का. काय विचारतेस रिया. अर्थात जा बोलव जा. आलीच. वाह क्या बात है. अजून एक तमाशा. वाह वाह वाह. एंड द काउंटडाउन बिगिन्स. दादा ओमी बाबा लवकर खाली या. अगं काय रिया. मम्मा ग आत्या रूम मध्ये नाहीये म्हणजे आरडाओरडा करायला काय झालं. बाबा आत्या घरात नाहीये. काय खूप मोठा प्रॉब्लेम झालाय बाबा. आत्या तिच्या रूम मध्ये नाहीये. ती निघून गेलीये. प्रॉब्लेम कसला. कुठेतरी बाहेर गेली असेल वॉकला. काय बोलताय तुम्ही. इथे घरातल्या घरात चालताना त्यांना त्रास होतो. बाहेर कशा जातील त्या. ही भैरवी पण आजारी असताना कशाला बाहेर जाते कुठेतरी. थांब मी तिला फोनच करतो. बाबा प्लीज ऐका ना माझं. ती वॉकला नाही गेलीये. ती घर सोडून गेलीये. तिचं सामान सुद्धा रूम मध्ये नाहीये. रिया काय मूर्खासारखी बडबड करतेस. बाबा ती रूम मध्ये हे लेटर ठेवून गेलीये. बघू.
पत्र तुझ्यासाठी आहे. मला नकोय, तुम्ही वाचा. प्रिय देवांश, जाण्याआधी तुझ्याशी बोलण्याची खूप इच्छा होती, पण तुझ्यापर्यंत पोहोचण्याचे सगळे रस्ते तू माझ्यासाठी बंद करून टाकलेस, म्हणून लिहिते. हे पत्र तुला मिळेल तेव्हा मी खूप लांब गेलेली असेल. तुला आत्ता माझा राग आलाय, मी समजू शकते. मी केलेल्या चुका अक्षम्य वाटतायत, हे पण मी समजू शकते. आय विश तू एक गोष्ट समजू शकला असतास की मी जे केलं त्यामागे फक्त आणि फक्त तुझं भलं हा एकच हेतू होता. कदाचित माझी पद्धत चुकली असेल आणि त्याच प्रयत्नात मी तुला दुखावून बसले. आपल्यातला दुरावा कमी करायचा मी प्रयत्न केला, पण तरीही मी तुझं मन बदलू शकले नाही याची खंत कायम राहील मला. माझ्या लक्षात आलंय की इथून पुढे तू किंवा घरातलं कोणीही माझ्याकडे आधीसारखं बघू शकणार नाही, आणि ह्या नव्या नजरा मला झेपणार नाहीत. म्हणूनच मी या नजरांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतलाय. मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव देवांश, तुला माझी लाज वाटत असली तरी मला तुझा कायम अभिमानच वाटेल. जमलं तर तुझ्या ह्या आईला माफ कर. काळजी घे. तुझीच वैरवी आई. अहो काय झालंय? तुम्ही सगळे असे का बघताय माझ्याकडे? तुम्ही ठीक आहात ना? ऑब्विसली मी ठीक आहे. मला काय होणार आहे? आणि हा तिचा डिसिजन आहे ना, तिच्या मर्जीने गेली आहे ती. आपण काय करू शकतो यात? कम ऑन गाईज, चला आपण आपल्या कामाला लागूया. रिलॅक्स, चला. एकतर ती तुझी आई आहे आणि त्यात ती आजारी आहे, आणि या अशा परिस्थितीत ती कायमची निघून गेलेली आहे. तिने आजवर तुझ्यासाठी जे काही केलं किंवा आपल्या सगळ्यांसाठी जे काही केलं ते तू विसरलास का रे? अजिबात नाही विसरलोय बाबा.
पण आय गेस ना तुम्ही विसरलात की काही दिवसांआधी तिने काय केलंय आपल्याबरोबर. अहो माझ्या बायकोचा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता तिने. आपल्या ओमीच्या आयुष्याशी केली ती. त्या विक्रमशी हात मिळवून हे केली आहे. मुळात आपल्या सगळ्यांचा ना विश्वासघात केलाय तिने. हे सगळं विसरलात तुम्ही. आणि तसंही तिच्या मर्जीने गेली ना ती. मग आपण काय करू शकतो. मी सांगितलं तिला जायला, तुम्ही सांगितलं तिला जायला, आपल्यापैकी कोणीतरी तिला म्हणलं का कधी जा म्हणून. तू जा सांगायची गरज काय होती. कसा वागत होतास तिच्याशी माहितीये. बाबा मी जे काही तोडून वागलोय ना त्याच्यापेक्षा खूप जास्त काहीतरी डिझर्व करते ती. पण मी तसं वागलो नाही अजिबात. खूप बरा वागलोय मी. आणि तिला स्वतःच्या कर्माने एकटी पडली. आणि एवढं सगळं होऊन पण पश्चाताप तर नाहीच होते ना तिला. मग काय फायदा. अरे पण बाबा प्लीज प्लीज मला ना या विषयावर तर काहीच डिस्कशन नकोय. आय एम सॉरी प्लीज. पण आता आपण काय करायचं. काय करायचं म्हणजे का. आपण आपल्या रुटीनला लागायचं. सिंपल. पण आपण आपल्या घरी नाही आहोत ना. आणि आपण आत्यासाठी इथे आलेलो. स्वतः ती नाहीये म्हटल्यावर आपण काय घरी जायचं नाही. आपण आपल्या घरी परत नाही जाणार आहोत. तिकडे ना भैरवी आईच्या खूप आठवणी आहेत. आणि मी जर आता तिकडे गेलो तर मला खूप सफोकेट फील होईल. घुसमटायला होईल मला तिकडे. त्यामुळे मी नाही जाऊ शकत. आय एम सॉरी. हे जरा अति होत आहे देवा. आणि आपण आपल्या घरी नाही तर मग आणखीन कुठे जाणार. आपण आपल्या दुसऱ्या बंगल्यावर जाणार आहोत राहायला. मी ऑलरेडी तिकडल्या केअरटेकरला सांगितलंय घर स्वच्छ करून ठेवायला. हा एवढा मोठा निर्णय यांनी आपल्याला न विचारताच घेतला. नाही मी सांगणारच होतो तुम्हा सगळ्यांना. पण मी भैरवी आईची बरी होण्याची वाट बघत होतो. पण आता ती अचानक निघून गेलीये तर मग थांबण्यात काही पॉइंट नाहीये ना इथे. म्हणून आता सांगतोय असं. मला ना माहितीये तुम्हा सगळ्यांना हे सगळं खूप बियर्ड वाटत असेल. अजिबात डायजेस्ट होण्यासारखं नाहीये हे. पण काय करू. माझं ठरलंय. काही झालं तरी मी आणि सई त्या घरात पाऊल ठेवणार नाही. सो आता बाकी तुम्ही ठरवा. माझं ठरलंय. मी दादा आणि बहिणी बरोबरच जाणार. कारण मला त्यांची जास्त गरज आहे. माझंही ठरलंय. मला दादा सोबत राहायचंय. इतके सगळ्या प्रॉब्लेम्स नंतर आपण एकत्र आलोय. आता मला लांब नाही जायचंय.
असं काय करताय तुम्ही सगळे? भैरवी एकुलती एक बहीण आहे माझी. अहो, तुम्ही देवांशी बाजू एकदा समजून घ्या ना. मुलांना आता आपली जास्त गरज आहे. आपण त्यांच्याबरोबर असायला हवं. ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनीच मान्य केलंय म्हटल्यानंतर माझीही काही हरकत नाही. चला बाबा बाबा, मला माहितीये मी तुम्हाला असं वाटतंय की मी खूप टोकाचा निर्णय घेतलाय. जेन्युइनली मला खरंच खूप त्रास होईल. आणि आय डोंट नो, मे बी उद्या जाऊन भैरवी आईला मी माफ पण करू शकेन. पण आता राईट नाव मला तिचं नाव पण सहन होत नाही. काय करू मी? प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. प्लीज. अहो, देवांश, नको काळजी करूस तू बाळा. आता नाही, पण पुढे तुझं म्हणणं त्यांना नक्की पटेल. किती दिवसांनी आलोय ना आपण इकडे. हो ना. अरे दिवसांनी कुठे, वर्षांनी म्हण. मम्मा, तुला आठवतं लहानपणी रिया याच उंबरठ्यावरनं पाय अडकून पडली होती आणि तिचा दात पण तुटला होता. गप रे. हो ना, ते कसं विसरणार. आणि नंतर हिला वाटलं होतं आता दात काय परत येतच नाही आपल्याला. पण उभी, तुझे पण काय पराक्रम कमी नाहीत लहानपणीचे. तुला आठवतं आपण इकडे एकदा लहानपणी आलो होतो तेव्हा तू ते पाठीवर टॉवेल लावून असं सुपरमॅन सारखा घरभर फिरत होतास. हो, आणि दादा तुला आठवतंय का, ह्याला वाटलं आपल्याला उडता येतं म्हणून हा गच्चीवर पण गेला होता. तेव्हा बाबा कसले धावले होते त्याच्या मागे. आणि मग आईच्या हातचे फटके पण घालले होते त्याने. ठीक आहे, लहान होतो मी तेव्हा. बरं, आता आज जायचंय का इकडेच गप्पा मारत बसायचंय? जाऊया ना. देवा, दार उघड आता. रिया, नारळ आहे ना? हो. रिया, आता नारळ दे दादाकडे. हो दादा. देवांश, उंबरठ्याजवळ नारळ वाढवायचा. हा, ते बाहेरून दगड आणला. हो, जरूर घे. एकदा घर लागलं ना की मग आपण छान पूजा करून घेऊया. पण सुरुवात म्हणून नारळ वाढवूया आधी. ओके. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आई, आता देव घेऊन घरात प्रवेश करा. नाही, घरात पहिलं पाऊल तू टाकायचंस, घरच्या लक्ष्मीनी. हे घे, हे देव हातात घे, जुवा पाय पुढे कर आणि घरात प्रवेश कर.
हो. आणि मग हे देव देवघरात नेऊन ठेव. व्हॉट द हेल, सगळीकडे नुसतं सई सई सई, जिकडे तिकडे मान रिस्पेक्ट फक्त हिलाच. पिंडोक लोक आहेत हे, स्वतःच्या नवीन तुझ्याकडे बघत पण नाहीयेत. ओमी, ते दादांना जरा आपलं सामान सगळं आणायला सांग. नाही हो सई. हा चल. हो. चल. यार हात मागा. या ते ताट ठेवतो का? असं म्हणतात की अस्तूला आपल्या मनातलं कळतं. आपल्या प्रत्येक इच्छेला ती तथास्तू म्हणत असते. आजपर्यंत माझ्या कुटुंबाने खूप भोगले. कधी नशिबाने तर कधी एकमेकांच्या साथीने आम्ही सगळ्या संकटांमधून बाहेर पडलो आणि आज इथपर्यंत येऊन पोचलो. अजून भरपूर मोठा प्रवास बाकी. स्वप्न पूर्ण करायची, धक्क्यातून सावरायचे, एकमेकांची काळजी घ्यायची. हे वास्तू या सगळ्यासाठी आम्हाला बळ दे. देवी आई, आम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव. आम्हाला एकमेकांवरच्या प्रेमाने बांधून ठेव. आता कसलीही परीक्षा नको, कसलंच संकट नको.